परभणीमध्ये शेतकऱ्यांनी गोदावरी नदीच्या पात्रात जलसमाधी आंदोलन केले। स्कायमेट कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत शेतकऱ्यांनी हे आंदोलन केले। शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळू नये यासाठी स्कायमेट कंपनीने केवळ 35 मिलीमीटर पावसाची नोंद केली असा आरोप शेतकऱ्यांनी केला। तासापुरी मंडळातील सर्व शेतकरी जलसमाधी आंदोलन करत आहेत। जलसमाधी आंदोलनाच्या प्रमुख मागण्या सप्टेंबर महिन्यात 26 व 27 तारखेला अतिवृष्टीपेक्षा मोठा पाऊस झाला, पण संबंधित स्कायमेट कंपनीने त्या पावसाची नोंद फक्त 30 ते 40 मिलीमीटर दाखवली। त्यामुळे शेतकऱ्यांना हक्काचा 100% पीक विमा तसेच 100% अतिवृष्टी व पूरग्रस्तामुळे पूर आल्यामुळे झालेली मदत यापासून वंचित राहिले। जोपर्यंत स्कायमेट कंपनीवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत या शेतकऱ्यांचं जलसमाधी आंदोलन चालूच राहील।